नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार का? 60 लाख लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होणार. राज्य सरकारच्या वतीने जर एक निर्णय घेतला गेला तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नाही दोन नाही तर तब्बल 60 लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि याबद्दलचा सर्वे देखील राज्य सरकारच्या वतीने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आता यामध्ये कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार आहे किंवा कोणत्या अटी तपासल्या जाणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओ असतील, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही सर्व शासकीय योजना असतील, नोकर भरती अपडेट असतील, यांची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. यामध्ये तुम्ही पाहू शकता हेडलाईन प्रमाणेच लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आणि या योजनेत आता 60 लाख महिलांचे अर्ज बाद होऊ शकतात. आता या 60 लाख महिलांमध्ये तुम्ही येता का नाही हे आपण खाली पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्ही पहा, सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेत आता ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारने आता ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ घेत आहेत त्यांची लिस्ट देखील काढण्यास सुरुवात केली आहे आणि हे जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल, हे कशामुळे? लक्षात घ्या मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारद्वारे घोषणा केली होती की या योजनेचा हप्ता आम्ही 2100 रुपये करणार आहोत. आता यामध्ये बघा तुम्ही, वरती देखील ही हेडलाईन आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. आता राज्य सरकारचे जे बजेट असतं, आर्थिक जे बजेट असतं एक वर्षाचं, ते मार्च महिन्यामध्ये मांडलं जातं आणि मार्च महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो 2100 रुपये केला जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आता 2100 रुपये द्यायचे म्हटल्यास यामध्ये ज्या महिला पात्र आहेत केवळ त्यांनाच हा लाभ देण्यात यावा असे आपण सत्ताधारी मंत्री असतील, आमदार असतील यांच्याकडून देखील ऐकलं आहे. त्यासोबतच महिला व बाल विकास मंत्री ज्या आदिती तटकरे आहेत त्यांनी देखील याबद्दल स्पष्ट केलं आहे की ज्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य पद्धतीने पात्र आहेत त्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहे. परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे किंवा जे या योजनेच्या अटींमध्ये किंवा पात्रतेमध्ये बसत नाहीत परंतु त्यांनी देखील लाभ घेतला आहे, अशा महिलांची चौकशी केली जाणार आहे. आता जर कोणतीही महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि या योजनेत सरकार मोठी ऍक्शन घेण्याच्या देखील तयारीत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल 25% महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सरकारचे अनेक पैसे देखील वाचणार आहेत. 900 कोटी रुपये दर महिन्याला वाचणार आहेत. एवढा मोठा हा सरकारचा देखील फायदा यामध्ये होणार आहे. आता यामध्ये बघा तुम्ही, इन्कम टॅक्स भरत असलेल्या कुटुंबियांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता ही महिला नाही तर जिचं कुटुंब या इन्कम टॅक्स ITR भरतं तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही. त्यासोबतच आता PM किसान योजना असेल, नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल, या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनाही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे निर्णय स्वतः महिलांनी घ्यायचा आहे असे आपण कृषी मंत्री कोकाटे यांनी देखील, माणिकराव कोकाटे यांनी देखील बोलताना आपण ते पाहिलं आहेच. आता यासोबतच संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा इतरही अनेक ज्या योजना असतील ज्यांच्या माध्यमातून महिला पैसे घेतात तर अशा देखील महिलांना पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. आणि तब्बल संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हे तब्बल 25 लाख महिला महाराष्ट्र राज्यातून घेत आहेत की ज्यांना महिन्याला संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये मिळतात. आता यासोबतच नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ तर तब्बल 94 लाख महिला घेत आहेत, ज्या शेतकरी कुटुंबातील असतात, ज्यांच्या नावावर शेती आहे. त्यांना शेतीसाठी प्रोत्साहन म्हणून PM किसान आणि नमो शेतकरी योजना राज्यामध्ये सुरू आहेत आणि या योजनांचा लाभ राज्यातून तब्बल 94 लाख महिला घेत आहेत. आता लक्षात घ्या, जर ही 94 लाख आणि 25 लाख असे जर महिला बाद झाले तर यामधून तब्बल अनेक महिला या अपात्र होतील आणि
यामध्ये राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावर बजेटमध्ये फायदा होईल, परंतु महिला नक्कीच नाराज होणार आहेत, कारण त्यांचे मिळणारे हप्ते बंद होणार आहेत. परंतु लक्षात घ्या, सरकारने यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणतीही नवीन अट आम्ही टाकली नाही, परंतु यापूर्वी ज्या अटी होत्या त्या अटींमध्ये ज्या महिला बसत नाहीयेत त्यांनाच आम्ही केवळ यातून बाद करू शकतो. ज्या महिलांनी योग्य पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना पैसे रेग्युलर मिळणारच आहेत आणि मार्च महिन्यानंतर त्यांना 2100 रुपये महिना असे पैसे जमा होतील. त्यामुळेच तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याबद्दल ज्यावेळी अधिसूचना येणार आहे त्याबद्दलची माहिती देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घेऊ शकता. याची लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी तुम्ही आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.